हॅलो स्टुडंट्स, चला तर आज आपण स्टार्ट करणार आहोत नवीन या पार्टमध्ये. आपण हा नवीन चॅप्टर घेऊन आलो आहोत आपल्या समोर, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन्स. सगळ्यात इझी आणि एकदम सुंदर असा लेसन आहे जो समजण्यासाठी इझी आहे आणि क्वेश्चन यावर एकदम इझी लेवलचे असतात. म्हणून हा पार्ट आपण शिकून घेऊया. पहिल्याची क्विक रिव्हिजन मध्ये आपण काय करूया, सगळे फॉर्म्युले जेवढे असतील चॅप्टरचे सगळे रिवाइज करूया आणि शेवटी यावर एखादा क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, जे वन शॉर्ट व्हिडिओ हा तयार होणार आहे आणि चांगलं व्यवस्थित बघा, जेणेकरून आपले फॉर्म्युले एकदम क्विक मेमोराइज होतील आणि हा चॅप्टर आपल्या हातामध्ये येईल. यावर जेवढे क्वेश्चन असतील ते आपले कन्फर्म असतील आणि एकदम इझी असा लेसन आहे. पुन्हा सांगतोय, त्यामुळे सिरीज मिस करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, पूर्ण व्हिडिओ तिथे जाऊन आपण पाहू शकता. ठीक आहे, चला तर आता चालू करूया मुलांनो, पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन्स. तर पहा, पहिला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहित असावं की त्या नावातच आहे पेअर्स. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असतं, तर लाईनचं इक्वेशन कोणत्याही लाईनचं इक्वेशन घ्याल तर ax + by + c = 0 हे असतं एका लाईनचं इक्वेशन. पण आपल्याला काय पाहिजे बघा, एका लाईनचं नाही तर त्यांचं हे विचारलं तुम्हाला पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन. लाईन सुद्धा दोन प्रकारचे आहेत. जर ax + by + c = 0 असेल तर ही अशी लाईन असते जी ओरिजिन मधून पास होत नाही. x ऍक्सिस y ऍक्सिस इथं ओरिजिन आहे. जर ओरिजिन म्हणून एखादी लाईन जात असेल तर लक्षात ठेवा, ओरिजिन म्हणून जाणाऱ्या लाईनच्या इक्वेशन मध्ये हा +c ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, फक्त आणि फक्त x + by = 0. हे झालं बघा इक्वेशन ऑफ लाईन विच इज पासिंग टू दी ओरिजिन. ओरिजिन म्हणून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय, हे फिक्स तुमच्या पाठ असावं, x + by = 0, ज्यामध्ये फक्त आणि फक्त x आणि y व्हेरिएबल येतं. किंवा तुम्ही त्याला असंही रिप्रेझेंट करतो आपण, y = mx. y = mx यामध्ये सुद्धा चेक करा, x आणि y एकच व्हेरिएबल आहेत. असो, तर आपल्याला काय करायचंय, तर आता आपल्याला दोन लाईन जर ओरिजिन म्हणून जात असतील तर त्या दोन लाईनचे इक्वेशन आपल्याला बघायचंय. एक y = mx, दुसरे पण इक्वेशन तेच असेल y = mx. पण फरक आहे, पहिली लाईन असेल तर पहिल्या लाईनचा स्लोप आपण m1 म्हणू, दुसरी लाईन असेल दुसऱ्या लाईनचा स्लोप आपण m2 म्हणूया. कारण स्लोप त्यांचे डिफरंट असतील, कारण प्रत्येकाचा अँगल सेम नाहीये, ओरिजिन पासून प्रत्येकाचा अँगल डिफरंट आहे. म्हणून अँगलवर डिपेंड असतो स्लोप. तर दोन लाईनचे दोन इक्वेशन आपल्या समोर मांडले आणि त्यांचं इक्वेशन बघायचं म्हणजे कोण, या दोन लाईनचं एक इक्वेशन, दॅट इज अ पेअर. पेअर म्हणजे दोन लाईन, त्या दोन लाईनचं मिळून एक इक्वेशन जे आपलं असतं त्याचं पाठच पाहिजे तुमच्या. ते इक्वेशन असतं बघा, ax² + 2hxy + by² = 0. हे इक्वेशन पाठ म्हणजे तोंडपाठ असावं. काय असतं तर पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन, तर x² + 2hxy + by² = 0. यात अशा दोन लाईन लपलेल्या आहेत ज्या दोन्ही लाईन ओरिजिन मधून जातात. बरं, आता यात जर दोन लाईन आहेत तर यात दोन स्लोप सुद्धा आहेत. मग त्या दोन लाईनचे दोन स्लोप काय, त्याचा फॉर्म्युला आहे बघा, सम ऑफ द स्लोप्स m1 + m2 = -2h/b. हे पाठच करायचे फॉर्म्युला बघा, असे इक्वेशन आपल्यावर असणार आहेत. प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स m1 × m2 = a/b. हे त्याचे फॉर्म्युला असेल, सम ऑफ द स्लोप्स प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स -2h/b. h आपल्याला इक्वेशन मधून मिळेल आणि a आणि b जे आहेत हे दोन्ही व्हॅल्यू सुद्धा इक्वेशन मधून मिळतात. त्यावरून सम आणि प्रोडक्ट आपण काढू शकता. हे झालं काय रे आपलं होमोजेनियस. याला होमोजेनियस इक्वेशन असंही म्हणतात. होमोजेनियस म्हणजे काय, सगळ्यांचे पॉवर सेम असणे. चेक करा, इथं बघा x चा पॉवर 2 आहे, इथं x आणि y दोन व्हेरिएबल आहेत, त्यातील या दोघांचा पॉवर काहीच नाही म्हणजे 1 असतो आणि इथं y चा पॉवर 2 आहे. मग इथं बघा 2, हे 1 + 1 2 आणि इथे पण 2, पॉवर सेम असणे म्हणजे त्याला म्हणतात होमोजेनियस इक्वेशन असंही म्हणतात. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं बघा, याचं एक इक्वेशन असतं बघा, याला ऑक्झिलरी इक्वेशन असं म्हणतात. ऑक्झिलरी इक्वेशन बघा काय सांगतोय मी, ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला सांगतोय. ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं, तर ऑक्झिलरी इक्वेशन बघा मी आपल्यासमोर म्हणतोय, bm² + 2hm + a = 0. हे पण आपला पाठ असावं, दोन पाठ झाला पाहिजे. काय असतं ऑक्झिलरी इक्वेशन, तर आपल्याला कधी कधी काय होतं, या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन पैकी एखाद्याच लाईनचा स्लोप दिला जातो, तेव्हा तो स्लोप एका लाईनचा जरी माहित असेल तर तो स्लोप तुम्हाला डायरेक्ट यात रिप्लेस करता येईल आणि कंडिशन मिळवता येईल. म्हणून हे ऑक्झिलरी इक्वेशन यूज केला जाईल. लक्षात ठेवा, एक स्लोप ऑफ द लाईन असा उल्लेख असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार. हे झालं आपलं काय रे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे इक्वेशन, त्यांचे सम ऑफ द स्लोप, प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स, ऑक्झिलरी इक्वेशन. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवा की जर आपल्याला कधी कधी बऱ्याच वेळा गरज पडते ते म्हणजे या फॉर्म्युलाची, हा फॉर्म्युला पाठ असावा तुमच्या. m1 - m2² जर विचारलं त्याचा फॉर्म्युला आहे m1 + m2 (² -4m1 m2). हा फॉर्म्युला एक परफेक्ट याद करायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे बघा. कारण का
यामध्ये काय होत आहे, डिफरन्स ऑफ द स्लोप तुम्हाला विचारला जातो आणि डिफरन्स ऑफ द स्लोप काढायचा असेल, डिफरन्स म्हणजे m1 - m2, तेव्हा आपल्याला सम ऑफ द स्लोप माहित असतो, m1 × m2 प्रोडक्ट ऑफ द स्लोप माहित असतो. मग सम डिफरन्स काढायचा असेल ते कंडिशन जर माहित असेल तर आपल्याला पटकन आपले डिफरन्स काढता येईल आणि हे याची गरज आहेच. ठीक आहे, चला तर पुढचा पाहूया आता. चला सगळ्यात इझी असा लेसन आहे. पुढचा पार्ट बघा, काय सांगतोय मी की आता पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन झालं, पेअर ऑफ लाईन सम ऑफ द स्लोप प्रोडक्ट ऑफ स्लोप काढले. आता काढायचा अँगल बिटवीन टू लाईन्स, दोन लाईन मधलं तुम्हाला फाइंड करायचा अँगल. आता ह्या ज्या दोन लाईन्स होत्या आपल्या कशा ओरिजिन मधून जाणाऱ्या, हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि इथे आपला ओरिजिन आहे. एक फर्स्ट लाईन आहे, एक आपली सेकंड लाईन आहे. त्या दोन लाईन मध्ये जो स्लोप तयार, आपल्या दोन लाईन मध्ये जो अँगल तयार होईल त्या लाईनला, त्या अँगलला आपण थीटा असं म्हणतो, जो थीटा आपल्याला विचारला जातो, अँगल बिटवीन टू लाईन्स. मग याचा फॉर्म्युला असतो बघा, tan थीटा इज इक्वल टू 2√h² - ab अपॉन a + b. हा फॉर्म्युला असेल तुम्हाला अँगल बिटवीन टू लाईन्स फाइंड करण्यासाठी. अजून पुढचा पार्ट, हे जरा अँगलचा नोट म्हणतो मी, दोन नोट आहेत. कोणत्या, तर सर्वात पहिली की जर का दोन लाईन तुमच्या काय असेल परपेंडिक्युलर असतील, लाईन्स आर परपेंडिक्युलर, लाईन्स आर परपेंडिक्युलर, देन a + b = 0. दोन अंकांची ऍडिशन जे आहे a आणि b ची ऍडिशन 0 यायला हवी. a आणि b कुठून मिळणार, जे तुम्हाला मी आता सांगितलं होमोजेनियस इक्वेशन. काय असतं आपलं होमोजेनियस इक्वेशन, तर ax² + 2hxy + by² = 0. या इक्वेशन मधून आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग इथून a आणि b ची ऍडिशन जर 0 येत असेल तर आपण सांगायचं आहे गिवन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. त्यानंतर पुढचा पार्ट आहे परपेंडिक्युलरची ही पण केस आहे बघा, हे a + b चे झाले, और असंही म्हणू शकतो आपण m1 × m2 = -1. पण ही शक्यता आपण यूज करणार नाहीये, हे आधी आपण यूज करतो 11च्या स्ट्रेट लाईन मध्ये. आता जी लागणार असेल हीच मॅक्झिमम आपण यूज करणार, a + b 0. दुसरा, लाईन्स आर पॅरलल. जर दोन लाईन्स पॅरलल असतील किंवा त्यांना कोइन्सिडेंट असे म्हणतात, लाईन्स आर कोइन्सिडेंट, कोइन्सिडेंट लाईन्स असतील तर पॅरललची कंडिशन आहे h² = ab. ही कंडिशन आपली पाठ पाहिजे, h² = ab, किंवा हाही फॉर्म्युला आपण यूज करायचो, दोन लाईन्स पॅरलल असेल तर m1 = m2, दोन्ही लाईनचे स्लोप्स इक्वल असतात. बघा, एक तर इक्वल घ्या किंवा एक तर ही कंडिशन. पण आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शिकताय तर आपण हे जे पहिले फॉर्म्युला दिले हे तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे आणि हे आपण यूज करणार आहे. पुढे आता कुठपर्यंत आलो बघा, आपण रिव्हिजन करत आलो बघा. आता शेवटचे एक्सरसाइज म्हणजे काय, शेवटचा पार्ट जो उरला रिव्हिजनचा, फॉर्म्युले मी आधी कव्हर अप करतोय. शेवटी फक्त IMP क्वेश्चन जे असतील क्वेश्चन्स घ्यायचा प्रयत्न करेल. ठीक, पुढे आता यामध्ये बघा मी तुमच्या समोर ठेवलेला पुढचा पार्ट जो आहे काय, की दोन लाईन्स आहेत पण दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून मात्र जात नाहीयेत. मग ओरिजिन मधून जात नसेल तेव्हा मी आता सांगितलं होतं त्या लाईनचे इक्वेशन्स काय असतात, x + by + c = 0, आणि दुसरी लाईन पण तेच असणार आहे, x + by + c = 0. ओरिजिन मधून जात नाहीये, पण त्या दोन लाईनचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन पाहिजे, कारण पेअर ऑफ लाईन आपल्या चॅप्टरचं आहे. त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन असतं. ते इक्वेशन बघा, जे होमोजेनियस इक्वेशन मगाशी घेतलं ते तर आहेच, x² + 2hxy + by² = 0. पुढचा पार्ट जो आहे या c मुळे ऍड झाले दोघांच्या पण, तो पार्ट काय, तर तो 2gx 2fy + c = 0. इक्वेशन मोठं आहे पण क्वेश्चन पण 4 मार्काला येतो यावर. मग ठीक आहे, त्यामुळे बघा महत्त्वाचा पार्ट आहे हा आहे तुमचा फक्त जनरल इक्वेशन असं म्हणतात त्याला. जनरल काय, कारण जनरल लाईन आहेत, जनरल लाईन म्हणजे ओरिजिन मधून जात नाही. ठीक, आता जनरल लाईनचं इक्वेशन तुमच्यासमोर मांडलंय, पण मी आता त्यांनी विचारलं की प्रूव्ह दॅट गिवन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते की नाही करत, हे करण्यासाठी तुम्हाला दोन कंडिशन चेक करायचे बघा. इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल तर लक्षात घ्या, त्याच्यात पहिली कंडिशन आहे की त्याचा ABC + 2FGH - AF² - BG² - CH² = 0. याचा आन्सर 0 आलं पाहिजे. ही कंडिशन महत्वाची. 0 आन्सर जर येत असेल तर एक कंडिशन म्हणजे ट्रू झाली. सेकंड कंडिशन आहे h² - ab > 0. या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तुमचं इक्वेशन, तर therefore we can say की इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. तुम्हाला हे कंडिशन दोन पार्टच करावे लागतील बघा, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते किंवा नाही करत त्यासाठी. त्यानंतर पॅरलल परपेंडिक्युलरची केस आपण आता पाहिलेली आहेच.
त्यानंतर अजून एक पार्ट आहे, या दोन लाईन बघा कुठे ना कुठे एकमेकांना काय करतात, इंटरसेक्ट करतायत. तर विचारतात फाइंड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी फॉर्म्युला देतोय, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला चला आपल्यासमोर मांडतो मी. बीजी मायनस एच एफ मायनस बीजी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर कॉमा जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. आपल्या समोर फॉर्म्युला मांडलेला आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी. तर हे पाहून घ्यायचे प्रॉपरली. हे आपले असे फॉर्म्युले झाले, ते प्रॉपर लक्षातच ठेवा, जेणेकरून आपल्यावर कोणताही क्वेश्चन आला सवाल झालाच पाहिजे. आणि एवढेच असे फॉर्म्युले, त्यात नवीन असं कोणताही फॉर्म्युला नाही आहे. बस आता क्वेश्चन घ्यायचे, तर एक एक आपल्याला ट्राय करायचे. आपल्या समोर मी क्वेश्चन ठेवलेला आहे. काय क्वेश्चन दिसतोय बघा, फाइंड पी अँड क्यू. पी अँड क्यू काढायला विचारला जाईल. इक्वेशन आहे px स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x प्लस 2y प्लस q इक्वल टू 0. रिप्रेझेंट पेअर्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. मग पहिले काम करा, सोडवायला घेऊया. 4 मार्काचा क्वेश्चन असेल, हा आला असेल तर पहा काय फाइंड करायचंय, पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स. तर तुम्हाला पहिला पार्ट दिलेलं इक्वेशन मोठेचे मोठं आहे, म्हणजे कळालं जनरल इक्वेशन आहे. तर याला पहिले कंपेअर करून घ्यायचं. कंपेअर विथ जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करा. जनरल इक्वेशन काय होतं बघा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. यामध्ये व्हॅल्यूज काय मिळाले तुम्हाला बघा, a ची व्हॅल्यू काय मिळाली, तर a ची व्हॅल्यू मला इथे b दिसते, p आली. 2h ची व्हॅल्यू काय आली, 2h ची व्हॅल्यू बघा -8 दिसते, हे -8 आली. त्यानंतर b ची व्हॅल्यू काय दिसते, तर b ची व्हॅल्यू 3 आली. त्यानंतर 2g ची व्हॅल्यू काय, 2g बघा x चा कोएफिशियंट 2j, इथे x चा कोएफिशियंट 14 आहे, म्हणजे 2g ची व्हॅल्यू 14 आहे. 2f ची व्हॅल्यू काय, 2f म्हणजे y चा कोएफिशियंट 2f, इथे y चा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे 2f ची व्हॅल्यू 2 आहे. शेवटी कॉन्स्टंट c आहे. c काय, q मिळाला. सर्वांच्या व्हॅल्यूज माहित झाल्या. जिथे जिथे 2 आहे तिथे प्रॉपर व्हॅल्यू मिळवा. जसं की 2 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, म्हणजे 2 4 जा 8, h ची व्हॅल्यू 4 येईल. इथे पण g ची व्हॅल्यू बघा, 2 ने इकडे आला डिवाइडला, 2 7 जा 14, 7 चा भाग जाईल. पलीकडे f इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइडला, 2 1 जा 2, 1 चा भाग जाईल. इथं c आहे तसाच, बाकी व्हॅल्यूज माहित आहेतच. बस पहिलं काम तुमचं. आता पहिली एक छोटीशी कंडिशन आली बघा, की परपेंडिक्युलर लाईन्स, दोन लाईन्स एकमेकांना ऑलरेडी कशा आहेत, परपेंडिक्युलर आहेत. परपेंडिक्युलरची इथे सांगतो मी पहिले, की सिन्स लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर जर असेल तर तुम्हाला मी परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला आताच दिला होता, a + b = काय असतो रे, 0. मग a ची व्हॅल्यू काय दिसते मला p, आणि b ची व्हॅल्यू काय दिसते +3 = 0. +3 राईटला पाठवलं तर काय होतं, -3. आणि जर q ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर दुसरी कंडिशन फॉलो करा. आता दुसरी कंडिशन काय सांगितली आहे, तर रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. दिलेले जे इक्वेशन्स आहे ते इक्वेशन काय करतंय, दिलेल्या लाईन्स रिप्रेझेंट करतंय. मग इथे म्हणूया आपण, सिन्स इक्वेशन ऑफ लाईन्स सिन्स गिवन इक्वेशन, एक मिनिट इथे म्हणू शकता, सिन्स गिवन इक्वेशन represent pair of lines. मग पेअर ऑफ लाईन्स जर रिप्रेझेंट करत असेल तर फॉर्म्युला काय दिला तुम्हाला मी, ax स्क्वेअर नाही आपला कोणता, abc प्लस 2fgh मायनस af स्क्वेअर मायनस bg स्क्वेअर मायनस ch स्क्वेअर. याचा आन्सर काय असतं, 0 असतं. बस आता यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करतो मी. a ची व्हॅल्यू बघा काय आहे, p. b ची व्हॅल्यू चेक करा काय, 3. c ची व्हॅल्यू मला मिळते आहे q. व्हॅल्यूज पुट करतोय बघा, ट्वाइस इन ब्रॅकेट. f ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे f1. g ची व्हॅल्यू आहे 7. h ची व्हॅल्यू आहे -4. त्यानंतर मिडल साइन मायनस af स्क्वेअर. a ची व्हॅल्यू p. f चा स्क्वेअर, f किती आहे बघा, f ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 मायनस bg स्क्वेअर. b ची व्हॅल्यू आहे 3. g चा स्क्वेअर, g आहे 7. 7 चा स्क्वेअर असतो बघा 49. इथं f चा स्क्वेअर होता, f1 होता, 1 चा स्क्वेअर 1च झाला, त्यामुळे काही फरक चेंज झाला नाही. शेवटी झाला मायनस c. c ची व्हॅल्यू आहे q. आणि h चा स्क्वेअर, h बघा आपला -4. -4 चा स्क्वेअर प्लस 16 इज इक्वल टू 0. फायनली मला वाटतं इथे चेक करा, आपल्या p ची व्हॅल्यू माहित झालेली आहे -3. जिथं p आहे तिथं -3 ठेवूया. इथं p होता
मग इथे मी -3 रिप्लेस केला. अजून पी कुठे आहे का? इथं आहे बघा पी. इथं -3 जर टाकलं तर मायनस मायनस मला वाटतं इथं +3 होईल. बाकी पी कुठेही नाहीये. आता कॅल्क्युलेशन करूया. -3 × 3 -9q. त्यानंतर 2 × 7 2 × -4 -4 2 -8 -8 × 7 8 7 56. नेक्स्ट 3 1 3 -3 × 49 49 3 147. नेक्स्ट 16 × q -16q is equal to 0. फायनली q ची ॲडिशन करा. -9q -16q -9 -16 -25q. आणि then ॲडिशन करूया. -147 +3 जर केला तर -144 आणि हे -56 म्हणजे -200 इज इक्वल टू 0. बस आता q ची व्हॅल्यू मिळवायची तर q चला q मिळवूया. -25q इज इक्वल टू -200 राईटला पाठवला +200 आणि q इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय केला डिवाइड 25 8 चा 200 मायनस साइन राईटला जाईल म्हणजे q ची व्हॅल्यू आली बघा -8. चला तर या ठिकाणी मी तुम्हाला हा क्वेश्चन जो महत्त्वाचा वाटला मी आपल्यासमोर मांडलेला आहे. अजून आपल्याला क्वेश्चन्स हवे असतील याची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मी त्यामध्ये अजून यावर एक व्हिडिओ बनेल जेणे की 10-15 मिनिटाचा त्यावर की आपले आयपी क्वेश्चन्स घेईल. ठीक आहे. मी यामध्ये पूर्ण चॅप्टरचे रिव्हिजन म्हणून फॉर्म्युले दिलेले आहेतच. फर्स्ट एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. अजून माझ्या अंदाजे की काही बरेच अजून काही थोडे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला पाहिजे असेल ते पण मी आज एकाचा पार्ट बनवेल ज्यामध्ये तुम्हाला मग ते क्वेश्चन्स घेऊन देईल. पण त्यासाठी तुम्ही कमेंट करा तर मी बनवेल नाही तर मी नवीन चॅप्टर घेईल. ठीक आहे. चला तर या ठिकाणी आपण थांबूया. मला वाटतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, आपल्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला इथून पुढे कंटिन्यूअस अपडेट राहा.